कसे आहात सर्वजण? मजेत ना? मी आरती तुम्हा सर्वांचं स्वागत करीत आहे पार्थ अँड मम्माज या चॅनलवरती. तर आज आहे गुरुवार, तर सर्वांना श्री स्वामी समर्थ. आणि आजपासून ना मी 11 गुरुवारांचं व्रत करणार आहे. तर म्हटलं चला तुमच्यासोबतही शेअर करते. तर आजचा हा माझा पहिला गुरुवार राहणार आहे. तर मी अगोदरही गुरुवार धरत होते, पण ना पार्थ जेव्हा राहिला ना त्यानंतर माझे गुरुवार सुटले. तर बरेच दिवस झालं मी आता गुरुवार धरायचे म्हणत होते, पण ते काय त्याच्यामुळं पॉसिबल होत नव्हतं. तर म्हटलं आता चला, तोही मोठा झालेला आहे आता आणि आपलं गुरुवारही चालू करूयात. तर मग पण माझी इच्छा होती की अगोदर 11 गुरुवारांचं व्रत करायचं आणि नंतर तिथून पुढे आपले गुरुवार आहेत जे रेग्युलर ते कंटिन्यू करायचे. तर म्हटलं आजपासून मी सुरुवात करणार आहे. तर मला आता माझी सर्व कामंही आवरली, फारचंही नाश्ता झालेला आहे. तर मला आता ना देवपूजा करायची आहे आणि गुरुवाराची पूजाही मांडायची आहे. तर तसं तर मी सकाळी ना लवकरच उठणार होते, 4 ते 5 वाजताच उठून ना मग पार्थ उठायच्या अगोदर मी माझं ते सगळं वाचायचं असेल, पूजा मांडणी असेल, सगळे ते आवरणार होते. पण पार्थ ना 4 ते 5 वाजल्यापासूनच त्याची रडरड चालू असते. तो अर्धा झोपेतून अर्धा जागाच असतो. तर त्यामुळे ते शक्यही नाही झालं मला आज. तर मला जाऊ द्या, आजचा पहिला दिवस आहे, तर होईल हळूहळू. म्हणजे नंतर पुढच्या गुरुवारीही लवकर उठून करेल मी. तर चला म्हटलं आता माझं त्याचं सगळं नाश्ता वगैरे आवडून माझे बाकीचे सगळेही कामं आवडले. तर आता मला देवपूजा करून पूजा मांडायची आहे. पण आता पूजा मांडेल हे सगळं मी, पण नंतर मला जेव्हा सारामृत वाचायचं आहे ना, त्यावेळेस काय वाचू देईल ना हे मला काही गॅरंटी वाटत नाही. तर पूजा हे तर सगळे मांडून घेते आणि नंतर बघते. त्या जर झोपला तो ना, तर त्याला झोपी लावून नंतर मी माझी वाचेल. कारण की तो सकाळी पहाटे लवकरच उठतो ना, त्यामुळे ना तो लवकरच झोपीही जातो. 11 वाजेपर्यंत झोपी जातो. तर आता वाजलेले 9:30. तर मी माझी पटकन देवपूजा वगैरे सगळी आवडून घेते आणि नंतर त्यालाही झोपी लावते. तर चला, पुढेही माझा ब्लॉग असंच कंटिन्यू करत राहा. तर मला इकडं ना आता ना उंबरठा पूजन करायचं होतं. तर त्यासाठी मी इथं ना एका वाटीमध्ये हळद घेतली होती, त्यामध्ये गोमूत्र आणि गुलाबजल टाकलं आणि थोडंसं पाणी टाकून ना छान असं उंबरठा पूजन करण्यासाठी लेपन तयार झालेलं होतं. तर छान उंबरठा पूजन केलं आणि इकडं पारची मध्ये करणं तर चालूच होतं. नंतर आपली रेग्युलर आहे ती देवपूजा म्हणलं करून घ्यावी अगोदर. तर देवपूजा करून घेतली आणि इकडं तुळशीला पाणीही घातलं. तर इकडं तुळशी माझी आहे ना सुकली आहे, कारण की मध्ये 4-5 दिवस तिला पाणीच भेटलं नाही. पार्थ हॉस्पिटलमध्ये होता, तर त्यामुळे ना त्याला आम्ही घरी नव्हतो, त्यासाठी त्याला तुळशीला पाणी भेटलं नाही, तर ती सुकली होती. तर त्यामुळं मी आता तुळशीला ना हळदीचं पाणी टाकलं आहे. म्हटलं फुटलं का. मी ह्याच्या अगोदरही एकदा ट्राय करून बघितलं, तर छान फुटली होती. तर तुळशीलाही पाणी घातलं आणि आता मला पूजा मांडायची होती. पण ना पार्थनं पाटावरती जाऊन बसला होता, सो त्याला कसं तरी बाजूला काढलं आणि पाटाच्या खालतीही मी ना जे हळदीचं लेपन केलेलं होतं ना, त्यांनीही थोडंसं फरशीवर असं पुसून घेतलं आणि नंतर पाट ठेवला. पाटावरती समोर अगोदर रांगोळ काढून घ्यावी म्हणलं आणि नंतर पूजा मांडावी. सो छान अशी रांगोळ काढीत होते, तरी तर पार्थ बघा पाटावरती जाऊन बसला होता. सो त्याला कसं तरी बाजूला काढलं मी आणि नंतर माझी ती पूजा मांडायला घेतली. आता ना माझी पूजा ते मांडून झालेली आहे. इकडं देवपूजा झाली, पूजा मांडून ठेवली आणि थोडंसे एक माळ जपही केला, कारण की पार्थ होता ना, आता तो झोपलाय, त्याला झोपी लावलं.
एक माळ जप केला आणि नंतर त्याला झोपी लावलं. म्हणजे चला पूजा मांडल्या म्हटलं ना, काहीतरी थोडंफार जप वगैरे केल्यानं खूप छान वाटतं. तर जप केला थोडासा, नंतर त्याला झोपी लावलं आणि आता तो झोपलेला आहे तोपर्यंत म्हणलं चला आपलं वाचनही करून घ्यावं. जे सारामृत वाचायचं असतं ते वाचावं. तर ते वाचण्यासाठी कमीत कमी आता मी बरेच वेळेस वाचलं आहे, त्यामुळं ना पटपट होतं वाचायचं. तरी पण 1.5 तास तरी वाचायला, थोडंसं परत तारक मंत्र म्हणायला, थोडासा जप करायला त्याला जातोच वेळ. 1.5-2 तास तरी लागतोच. तर ते वाचन माझं होईपर्यंत तरी ना पार्थ झोपायला पाहिजे, कारण की त्याची झोप ना जास्त नाही आहे, तो जास्त झोपतच नाही. सो तो झोपलाय तो पटकन मीही वाचून घेते. तर आता माझं इकडं सगळं वाचन हे झालं होतं, पण मात्र भूक एवढीच लागली होती ना, पटकन असा स्वयंपाक बनवला. आणि स्वयंपाकामध्ये असं पिठलं भाकरी, कोशिंबीर आणि जवसाची चटणी असं नैवेद्यासाठी बनवलं होतं. तर अगोदर नैवेद्य दाखवला, नंतर तेच नैवेद्याचं ताट मला जेवायला घेतलं. नंतर पार्थी झोपेतून उठला होता, सो त्याच्यासोबत मस्त असं जेवण झालं. नंतर आम्ही गेलोत मंदिरामध्ये. मंदिरामध्ये गेल्याच्या नंतर ना तिथं खूप छान असं डेकोरेशन केलेलं होतं. दर्शन घेतलं आणि दर्शन घेऊन नंतर आम्ही आलोत घरी. तर आता आम्ही आलेलो आहोत मंदिरामधून आणि मंदिरामध्ये ना खूप छान डेकोरेशन केलेलं होतं ना. खरं स्वामींच्या मूर्तीकडे जर असं पाहिलं ना की असं वाटायचं साक्षात स्वामीच आपल्याशी बोलतात. तर चला मग आजचा ब्लॉग मी इथं सेंड करते. तुम्ही सांगा आजचा माझा ब्लॉग कसा वाटला ते तुम्हाला, आणि लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. सो बाय बाय. नको घाबर तू असे बाळ त्यांचा, खरा होई जागा श्रद्धे सहित, कसा होसी त्या